नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. बाहेर येऊन सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं. आता जास्वंदाला खूप छान फुलं येतात. बरोबर गौरी गणपतीच्या काळात रोज गणपतीला जास्वंदाचं फूल वाहता येतं. शिकागोला मैत्रिणीकडे गेले होते. तिने अबोलीचं रोप मला दिलं. ते लावलं आणि त्यालासुद्धा अबोलीची छान फुलं उमललेली बघून आनंद झाला. एका मोठ्या कुंडीमध्ये देवाला वाहिलेली झेंडूची जी फुलं आहेत, दुसऱ्या दिवशी त्याच्या पाकळ्या करून मी टाकत गेले. त्याला पण खूप छान झेंडूची रोपं तिथे उगवली आणि त्याला पण आता हळूहळू फुलं यायला सुरुवात होईल. सकाळीच एक छोटी चक्कर मारून आले. नंतर घरी येऊन छानपैकी सगळं आवरून घेतलं. आईंनी आणि मी गणपतीला अभिषेक करून 21 आवर्तनं म्हटली. नंतर आईंनी देवाची पूजा केली. संध्याकाळी मंदिरात जायचं होतं आणि मंदिरात प्रसाद आणि पोळ्या करून न्यायच्या होत्या. आधी प्रसाद करायला सुरुवात केली. जेवढा रवा आहे तेवढंच गरम करून त्यामध्ये तूप घातलं. मंद आचेवर शांततेत उभं राहून आधी रवा भाजून घेतला. रवा छान भाजून झाल्यानंतर त्याला तूप सुटायला लागलं. त्यानंतर त्यामध्ये केळ कट करून टाकलं आणि छान सगळीकडनं परतून घेतलं. एकीकडे दूध गरम करायला ठेवलं होतं. ते दूध त्यामध्ये घातलं, ड्रायफ्रूट्स घातले आणि साखर घातली. सगळीकडनं हा छान प्रसादाचा शिरा सगळीकडनं हलवून घेतला. झाल्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर पेरली आणि सगळीकडनं हा हलवून त्यावर झाकण ठेवून वाफ येऊ दिली आणि वाफ येऊ दिल्यानंतर थंड झाल्यावर हा प्रसादाचा जो शिरा आहे तो वाडग्यांमध्ये काढून घेतला. एकीकडे फराळासाठी साबुदाणा वडे करायची तयारी केली. आईंनी वडे करून दिले. सगळे वडे तळून घेतले आणि गरम गरम सगळ्यांना मी जेवायला वाढलं, म्हणजे फराळाला वाढलं. हिंदू सोसायटीच्या मंदिरात संध्याकाळी 7:30 वाजता आवर्तनाला सुरुवात होणार होती. मंदिर घरापासून 40 मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यामुळे आम्ही 6:30ला छानपैकी तयार होऊन मंदिराकडे जाण्यासाठी निघालो. मंदिरात गेल्यानंतर आधी देवांचं दर्शन घेतलं. तिकडे हनुमान चालीसाचं पठण सुरू होतं. हनुमान चालीसा म्हटली. नंतर बरोबर 7:30 वाजता गणपती अथर्वशीर्षाची आवर्तनं सुरू झाली. सगळ्यांनी मिळून आधी आवर्तनं म्हटली. त्यानंतर सगळ्यांनी मिळून आरती केली आणि नंतर येताना प्रसाद घेतला. धन्यवाद.